तर ह्या वेळेला आपण 100 लाईकचं टार्गेट ठरवू. शेतकऱ्यांसाठी 1 लाईक तर आपला बनतोच. तर मग शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे आता रियालिटी आहे. हां, तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की आपण मागल्या वेळेला बघितलं की पप्पा बाहेर गेला, त्यामुळे मला आता स्वतः ती फुलं घेऊन जायला पाहिजे बाजारपेठेत. तर बघू आज बाजारपेठ कशी वर्क करते वगैरे ते. मी तरी खूप एक्सायटेड आहे ते बघण्यासाठी, कशी ॲक्च्युली बाजारपेठ वर्क कशी करते, शेतकरी कसे ती फुलं वगैरे विकतात ते बघायचं. तर चला आपण जाऊ. आपण आता टिक्क सोडले, आता डायरेक्ट आता वजन करायला जाऊ. चला, मार्केट चालू होते बघा, शिंगोशी मार्केट. आता पप्पा नाही त्यामुळे मला यायला लागले. असं वजन किती आहे? 22,560 आणि हे टिक्क आहे. कुठले? राजपुष्पालय. आणि तिकडं फुलं मार्केट आहे, तिकडे टिक्के तो. कुठं नाही हो तुम्हाला एवढं मंडई आहे, पूर्ण मंडई आहे भाजी फुलं भाजी. इकडं गुलाब आहे. हे पण आमच्या इथलं झालं घालायला. हिने इथं घातलंय, आमचा तिकडे घातलं. ते आता टिक्के आले बघा. त्यामुळे मला घालायला लागलं. तर आपण कपडे वगैरे बदलू याच्या रूमवर. आणि तुम्ही म्हणजे शेतातलं आहे का तुमच्या होलसेल मार्केट मधलं आहे? आपल्या शेतातलं आहे. तुमच्या शेतातलं? कुठलं गाव तुमचं? ढोलेवाडी. शेतातलं आहे खरोखर? मग तोडताय कसं? मग तुम्हाला काटे वगैरे लागत नाहीत? त्याला काट? हां, म्हणजे हे वेळेला काटच नाही आहे त्याला. मगर क्यों? आता ते आल्यात गिरायक. शेतकरी मला माहित नव्हतं, मला वाटलं व्यापार आहे थोडं तरी. आता मम्मीला घेतला असतो द्यायला, पण जो भी ला रही हो 2 लाना. अर्धा एकर किती गावतात रोज दिवसाला? 1,000-1,200 रोज. मग तोडताय कसं मात्र एक हे ना? हां हां. किती एकदा लावल्यावर किती दिवसाने येते काय? 8 वर्ष. ठिबक वगैरे आहे का? कसं आहे? घालताय? हां. महिन्याला किती मिळतात तर तुम्हाला? हां, 70-80 हजार. तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. इकडे झेंडू यायला दाखवायला बघा. गुलाबच का करताय? झेंडू वगैरे का करत नाही तुम्ही? हां, मध्ये करता येते. जे महाग असते झेंडू परवडत नाही. हां हां. गुलाब करायला. ती किती मोठा आहे बघा पूर्ण. हे कुठली जात आहे काय? टॉप सिक्रेट. हां. हे ह्यात आणि ह्यात काय फरक आहे? ह्याची स्टिक मोठी असते, हां, दांडी लांबडी असते. हे बघा, म्हणजे गुच्छासाठी वापरू शकतो आपण. बोकेसाठी वापरतो. हां, बोपेसाठी. याचा रेट 150 रुपये. 150 रुपये? 20 गुलाब 7.5 रुपये. हां, 7.5 रुपये. आणि हे 3 रुपयाला आहे. ओके. बोली लावायला बघा तिला. डायरेक्ट आता उचलतात खाली, तेव्हा पळायला जाते व्यापारी. व्यापाऱ्यांची भांडणं आता त्याच्यासाठी. हे असं मार्केट असते पूर्ण. आपल्या पट्टीच्या बाहेर जायचं, आपल्या पार्सलला पण परवडणार नाही. आप अपना देखो. त्यांचं नाव आहे जलबेरा. गंध आहे, ह्याला वास चांगला असतो बघा. हे गुलाब आहे, हे वेगवेगळं बारीक छोटं आहे का? हे इकडं मगाचं आपण दाखवलं तसलं गुलाब आहे. ही पासले आहे बघा. हे वेगळेच फुलं आहेत, ते हारामध्ये यूज करतात त्याचा जास्तीत जास्त. हे 10 रुपयाला एवढी फुलं आहेत. हे शेवंती ना? अरे पढ़ाई कर लो थोडा. हे 100 रुपये किलो आहे. हे पाण्यात घातले जेणेकरून ते फ्रेश राहावं म्हणून. आणि इकडं कामिणीची हे आहेत, ते बोपेमध्ये घालतात तसं. याचा सगळा यूज करून ते डायरेक्ट हार बनतात दोघं. हे पूर्ण जलबेर आहे. 7 रुपयाला एक, म्हणजे जवळजवळ ही 10-12 फुलं असं, म्हणजे 70 रुपयाला एवढा आहे. इकडं पण मोठं हे आहेत बघा व्यापारी.
आपण निम्म मार्केट फिरलोय, अजून बाकीचं मार्केट फिरायचं आहे, तर आपण फिरू अजून. इकडे शेतकरी आहेत, किरकोळ व्यापारी, इकडे ते होलसेल घालतात डायरेक्ट. हे इकडं वेगवेगळ्या प्रकारचे बुक आहेत. हे वेगळे आहेत, हे वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. इकडे हार आहेत, लग्नासाठी ह्याच्यासाठी हार वापरतात. हे वाटते प्लास्टिकचा आहे हार, हे बघा पूर्ण, पण हा रिअल आहे. यामध्ये निम्म वेगवेगळ्या प्रकारचा आहे, पण हा हार वेगळ्या प्रकारचा आहे. मैं लिख के देता हूँ, कोई नहीं आएगा. बाकी 70 ते 80 हजार फक्त फुलातून गुलाबाच्या. म्हणजे जर 20% जरी 20-30% जरी सोडला तर तरी म्हणजे 21,000 गेले तरी 50,000 रुपये राहणार. तरी पण माणसं म्हणजे शेती परवडत नाही, म्हणजे कसं करणार बघा. हे यांचं दुकान आहे बघा. ये गलाडा गलाटा. हा गलाडा कसा किलो आहे? हा गलाडा दिला 40 रुपये किलो. हां, आणि हे हा गुलाब हां, तो कसा किलो आहे? 40 ला पेंडी, 50 हां, 10 पेंडींचा. 10 पेंडी. हां तुमच्यासाठी घेतला म्हणून आणि एवढं 1000 रुपये किलो झाला आता. हां, 1000 रुपये किलो. म्हटलं यातली एक किती? 40 रुपये. या अर्धा किलो हां, 500 रुपये. एवढासा 500 रुपये. हा आता 500 रुपये. हां हां, महाग झालाय काय? थंडीमुळे जरा रेट वाढला. थंडीमुळे रेट वाढला. हा गुलाब 50 रुपये पेंडी. हे 10 फुलाची पेंडी. तिथे हे महाग काय मग? डच 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 बिजली बिजली बिजली. बिजली 50 रुपये किलो. शेवंती हां, ते कसं किलो? अष्टा. हां हां, 100 रुपये किलो. हां. 50 रुपये किलो. गलाडा 50. हां हा बटन गुलाब हां, 200 रुपये किलो. 200. हां 20 ते 60 रुपये किलो. हां. आणि हे गुल हे काय 10 आहे? रुपये. कमळ आहे काय? कमळ. अजून फुलायचं आहे वाटतं. ते फुलाचं आहे. ते कधी फुलणार? उद्यापर्यंत. 30. ते आता घालायला बघा होलसेल. हे आमच्या इकडले मोठे शेतकरी आहेत. जवळजवळ दिवसाला 150 किलो पिवळा आणि 150 किलो कलकत्ता घालतात. जर आपण त्यांची जरा माहिती घेऊया 1 मिनिट. फक्त जरा पावती फाडून जाऊ देत. ऐसा तो सोचने का सवाल ही नहीं उठता था. हे आता घालायला बघा 40 रुपये किलो डायरेक्ट होलसेल घालतात. 40 रुपये किती पाहिजे ना? पिवळा चप्पला बघा त्यांचा, आता फक्त भगवा राहिला. माझा बी झाला. आता नवीन ते लावलीस का? नवीन चालू झाली की आपला भगवा. आता एक 15 दिवस आहे. आता या 15 दिवस आता कमी मारायचे आज. बघा आता किती किलो वजन. 10 किलो. 10-15 जरा 200-300 पिक्चर चालू करो बे. आमचा 300 किलो माल निघतोय रोज डेली. डेली 300 किलो आहे. आणि दर काय असते? दर आज काय 30 रुपये, हा. परवा 10 रुपये लागला. हां, म्हणजे दर चेंज होत राहते काय सारखा? दर चेंज होतो. कशामुळे वाटते तुम्हाला दर चेंज होत राहते? मार्केट आवक जी असते हा. त्यामुळे दर चेंज हां, होतो. कशी काय म्हणजे ऊसापेक्षा फुल शेती परवडते का दुसरं काय? कमी ह्याच्यात पैसे जास्त होते. आता 10,000 रुपये लावली, 10 रुपये दर पकडला तर 1-2 लाख रुपये होते. हां, यही नहीं, अभी और सुनिए. आणि जर का 20 रुपये दर लागला तर 1-4 लाख रुपये होते. हां. किती गुंठ्यात आहे? आमचा हे 2 एकर मध्ये आहे. 2 एकरमध्ये. हां, आणि मग आणताय कसं? आणतोय आम्ही 4 व्हीलर मधनं. हां, रोज किती? 4 टिके असतात काय? 4-5 टिके असते. आणि औषध कसं मारताय? औषध काय गारपा पडला, पंपानं, स्प्रे पंप, हां STP पंप, रासायनिक खताचा दर वाढलेला हा. आहे. त्यामुळे शेतीला पर्याय नाही हा. आहे. आणि फुलशेतीत परवडते खरं काटाच काट होते धंदा. हां हां हां. बाकीचं काय मग आता हे आहेच. युवकांनी इकडे शेतीकडे वळायला पाहिजे का नको? वळायला पाहिजे. शेती ही पारंपरिक शेती हा. आहे. शेतीने आधुनिक शेती केली तर परवडते. हां, नाही शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे आता रियालिटी आहे. हां, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न कष्ट करण्याची तयारी पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांची. असली तरी पण लग्न होत नाही झालं, त्याबद्दल काय म्हणणं? लग्न होतच नाही. कशामुळे मध्ये मग त्याला आता पर्याय काय? त्याला पर्याय म्हणजे की हा. नाही सरकारनं हा. त्याला हे केलं पाहिजे, काय? शेती प्राधान्य दिलं पाहिजे. हां, जास्तीत जास्त. जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. हां, विजेचा फॉल्ट, आणि लाईट रात्रीची देतात. हा. आम्हाला पाणी हे खतं सोडायची झाली तर रात्री सोडायला होय. लागतात. त्याला ठिबकनं औषध सोडायला रात्रीच. होय, बरोबर आहे. 7 किलो म्हणा नाही तर काय असलं हा. तर आम्हाला उत्तर प्रदेश हे घेऊन. हां हां हां. त्यामुळे शेतकऱ्याला मुली द्यायला
लोक भीती हा. आहेत की त्याचा प्राण जाते, शेतकरी काय जगतोय का म्हणते, शेतकरी वीज बलाला हिरवा डसतोय. बरोबर आहे. विषयाला ह्याचा नसतोय, हा स्थिर दर म्हणजे असा हमी भाव नाही. हा म्हणजे सट्टा बाजार सारखा आहे. हा 50-60 लागला तो आता 20-30 रुपयानं पण जातो. काल 10 रुपये आम्ही घातला. 10 रुपयाने घातला. एकदा तसं पण वतून जायला लागतं, पर्याय नाही. आम्ही कोंडावळ्यात ओतून जातोय. बरोबर आहे, पर्याय नाही. करण्यासाठी आता काय म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांनी म्हणा वगैरे. हा शेती सोडून उद्योग आता आमची मुलं हा. शेतीकडे येत नाहीत. हा काय हा एक 60-70 लोक मुलं ही कनी हा. MIDC ला कामाला हा. कुठं पण कामाला, त्याशिवाय मुली नाही मग येतच नाहीत. MIDC ला किती 7-8 हजार पगार असणार. मग शेतात 7-8 तुम्ही 30-40 हजार रुपये मिळवू मिळवू शकता की. शकतोय, हा परंतु कनी ह्या शेतीकडे लोक आता कनी हा. जे मुलींचं बाप आहेत हा. ते कनी एक ह्याचा दृष्टिकोन न बघतात. हा हा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती परवडत नाही. हा आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. बरोबर आहे, रियालिटी आहे. हा जर निसर्ग व्यवस्थित असला, हा. माल निघाला, रेट हा. जर भाव राहिलं हा. तर शेती परवडते. हा आणि मार्केट अस्थिर आहे. हा. बेंगलोरचा माल इथं येतोय कोल्हापुरात. हा तिकडून. हा बुलेट ट्रेन सारख्या जर गोष्टी झाल्या हा तर स्थानिक शेतकरी उद्ध्वस्त होणार. हा त्यामुळं त्यामुळे उद्ध्वस्त होणार. त्यामुळे हा त्यामुळे शेती निसर्गाच्या अवलंबून असल्यामुळे MIDCला नोकरदार मिळतोय 20,000. बरोबर आहे. कटासकडे हा 20,000 हा पगार. 12 तास काम करून. हा 12 तास काम करून 8 तास ड्युटी करून 4 तास ज्यादा करतोय. हा हा त्याच्यात तो 20,000 रुपये मिळतोय. हा. तर आज मी ह्या मार्केटला शेतीला हा. माझा 300 किलो माल निघतो. हा. रोजचं मी 6,000 रुपये 7,000 रुपये मिळतो. हा म्हणजे महिन्याला जवळजवळ 1.5 लाख. महिन्याला लाख 1.5 लाख रुपये हा मिळतो. खर्च जाऊन खर्च सगळं. जाऊन हा तरी पण शेतकऱ्याला मुली द्यायला लोक भीतात. बरोबर आहे. द्यायला पाहिजे, बरोबर आहे. धाडस करायला पाहिजे. शेतीसारखा राजा माणूस कोणी नाही आहे. हा आहे का? बरोबर आहे. फक्त कष्ट करायला लागतं. हा बाकी काय नाही. त्यामुळे मुली द्यायला कच असते. हा हा आणि चालतंय. जगात सगळीकडे गेला तर कष्ट नसते. कष्ट पाहिजेच कुठे बी. शेतकऱ्यांची नाही, प्रत्येकाची 4 व्हीलर गाडी, बंगलं बिंगलं सगळ्यांना. होय. आणि मला वाटतं 4-5 वर्षांनी शेतीला खूप महत्व येणार आहे जास्त. 4-5 वर्षांनी येणार मग त्या पट्टीत रेट पाहिजे. हा. पाणी वाढल्या, आता रासायनिक डबल झाल्या. हा चहा आता 5चा 10 झाला आहे. होय मात्र ऊसाचा दर पण वाढलेला नाही. होय ऊसाचा पण दर वाढलेला नाही. 2-3 3,000 हजार आहे. पाहिजे. होय बरोबर आहे. तर ऊस शेती परवडते. चालते चालते. मला इथं बघा 10 रुपयाची एवढी फुलं. हा 20 रुपयानं आता 1 किलो फुलं घालणार. हा काय आणि त्यात आणि वर देताना खालवर बघतात. जवळजवळ सकाळी 6 ते 12 पण फुल मार्केट चालू होते. तिथून 12 नंतर पूर्ण किरकोळ मार्केट चालू होतं. होलसेल मार्केट 6 ते 10 असते जास्तीत जास्त. तिथून पुढे दर पडायला चालू होते. 400-500 रुपये गेलं पेट्रोल पण नाही, गाडीचं पेट्रोल नाही होणार नाही बघ. आता इकडं वेगवेगळं गुलाबाचं वगैरे मार्केट आहे. फायनली आपण घरी पोचलेलो आहे. जसं की आपण सगळं बघितलं की शेतकऱ्यांना पण वेगवेगळ्या प्रॉब्लेमना फेस करायला लागते. त्यात आपण ग्राउंड रियालिटी बघितली, तसंच आपण आता बाकीचे व्हिडिओ आपण ग्राउंड रियालिटी बघू. जसं की MPSC ॲस्पिरंट असू द्यात, काही ग्रॅज्युएशन नंतर रोजगार कमी व्हायला त्याचा प्रॉब्लेम असू द्यात, बाकी वेगवेगळे प्रॉब्लेम असेल. तुम्हाला कोणता टॉपिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. व्हिडिओ चला का तो लाईक कर दो, चॅनल पर नहीं तो सब्सक्राइब कर दो. मिलते जल्दी नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय.